नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या देशात 80% लोक हे शेतीवर अवलंबून आहे आणि ते शेती व्यवसाय म्हणून करतात। परंतु शेतीला जरी जोडधंदा असला तर शेतकरीचं उत्पन्न हे डबल होतं आणि त्याच्यामधून तो आपल्या आर्थिक गरजा भागवू शकतो। केंद्र सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत शेतकरी आपला मत्स्य व्यवसाय सुरू करून आपलं उत्पन्न हे डबल करू शकतात। या योजनेबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। या योजनेसाठी प्रोसेस कशा आहे, याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। चला तर पाहूया प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हा तरी काय। मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विविध सरकारी योजना राबवल्या आहेत, परंतु ही योजना मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व देशातील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2024 सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवता येईल व मत्स्य विभाग, मत्स्य व्यवसाय, पशुवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ते योजनेचा लाभ घेऊन आपला मत्स्य व्यवसाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 अर्थसंकल्प सादर करताना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 6,000 कोटीची तरतूद केली होती। त्याचबरोबर मत्स्यपालन करणाऱ्या लोकांना सक्षम करण्यासाठी 600 कोटी रुपयाच्या खर्चासह प्रधानमंत्री मत्स्य योजनेअंतर्गत उपाययोजना सुरू करण्यात आली आहे। पशुवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले असून आता कर्जाचे लक्ष 20 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या वेळी सांगितले होते। देशातील कृषी क्षेत्रावरील स्टार्टअपला प्राधान्य देणाऱ्या व्यवसाय संबंधित योजना सुरू करण्यात येतील व तरुण उद्योगांना ॲग्री स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असंही निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेटमध्ये सांगितलं होतं। आता योजनेची ओव्हरऑल A to Z आपण प्रोसेस पाहणार आहोत। याची अंमलबजावणी व याची बायोग्राफी काय। ही योजनाचं नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही सुरू केली होती 10 सप्टेंबर 2020 रोजी। या मत्स्य व्यवसाय विभाग, पशुवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यांच्यातर्फे ही योजना राबवली जाते। देशातील मच्छीमार व मत्स्य व्यवसाय करणारे नागरिक या योजनेचे लाभ घेऊ शकतात। त्यानंतर निधी याच्यात आतापर्यंत 20,550 कोटी रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारने केलेली आहे। याची जी प्रोसेस आहे ती संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने, याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्प्लेवर दिसत आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही ही वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता ऑफिशियल वेबसाईटला। आता या योजनेचे फायदे काय होणार आहेत तर केंद्र सरकारने देशातील मच्छीमारांना व मत्स्य व्यावसायिकांना उत्पादन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी प्रोत्साहन दिलेले। या योजनेच्या माध्यमातून जे देशात मत्स्य व्यवसाय वाढणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल। मत्स्यपालनासाठी तलाव आणि फीडर मिल गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेची आवश्यकता असणार आहे। या योजनेअंतर्गत मत्स्य कामगारांसाठी सुरक्षाही केंद्र सरकारने आखलेली आहे। तर आता या योजनेअंतर्गत कोण कोण लाभ घेऊ शकतात तर मच्छीमार, मत्स्य कामगार आणि मासे विक्रेते, मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, अनुसूचित जाती जमाती, महिला, अपंग व्यक्ती, मत्स्यपालन सहकारी संस्था, मत्स्य व्यवसाय फेडरेशन, मत्स्य उत्पादक, केंद्र सरकार आणि केंद्र सरकारी संस्था, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित संस्था एवढ्याही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। आता या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते ते आपण पाहणार आहोत। तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अंमलबजावणीसाठी क्लस्टर किंवा क्षेत्र आधारित दृष्टिकोन आवश्यक। फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज आणि ॲड सोल्युशनचा इष्टतम परिणाम मिळवण्यासाठी वापरला जाईल। या योजनेअंतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी, जलद संवर्धनासाठी, पडीक जमीन आणि पाण्याचा दर्जा यासाठी सेक्युलरिटी एक्वाकल्चर सिस्टम, बायोलॉग, इकोनॉमिक्स, केज कल्टिवेशन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल जलसंवर्धनासाठी। त्यानंतर खारे पाणी आणि क्षारयुक्त भागात थंड पाण्याची मत्स्यपालन विकास आणि मत्स्य शेतीचा विस्तार यावर विशेष भर दिली जाणार आहे। या योजनेअंतर्गत रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी मॅरिकल्चर, सीवीड लागवड आणि शुभेच्छा उपक्रमांना चालना दिली जाणार आहे। जम्मू आणि काश्मीर, लडाख, बेटी, ईशान्य आणि प्रेरणादायी जिल्ह्यांमध्ये लक्ष केंद्रित केलं जाईल।
त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्यपालन योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी क्षेत्रामार्फत मत्स्यपालक उष्मान केंद्राची स्थापना करण्यात येईल। दुबळ्या कालावधीत मच्छीमारांना वार्षिक उपजीविका सहाय्य केले जाणार आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला एवढा लाभ मिळणार आहे। आता याची अर्ज प्रक्रिया कशी, तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन। त्यानंतर या योजनेअंतर्गत सुमारे 29 लाभ दिले जाणार आहेत। या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीच्या 60% भव्य खर्चाची तरतूद केली जाईल, तर युनिट किमतीच्या 40% प्रयोगांना इतर प्रयोगांना दिली जाणार आहे। या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज करण्याची सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल। त्यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन करावं लागेल, आपलं युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला अकाउंट तयार करावं लागेल। त्यानंतर त्यामध्ये क्विक लिंक्स येतील, टेम्पलेट पर या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पेजच्या डाव्या बाजूला टेम्पलेट फॉर प्रिपरेशन ऑफ DPR फॉर फिशर प्रोजेक्ट हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून योग्य ती माहिती भरा, योग्य ते डॉक्युमेंट अपलोड करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा SCP DPR तयार करा। त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडे तुमचा अर्ज सबमिट होईल। तुम्हाला DPRचं कॉपी पाहिजे असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल, तिथून डाउनलोड करून तुम्ही तो DPR तयार करू शकता। अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी अप्लाय करू शकतात। त्यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर आहे 1800-425-1660 या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या क्युऱ्या सांगू शकतात। अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी अप्लाय करू शकतात। व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।